लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे असं वीर बाजीप्रभू देशपांडे यांनी म्हटलं होतं. आणि आज महाराजांना मानाचा मुजरा देण्यासाठी आपण आलो आहोत शिवराया इथे भेट देण्यासाठी. चला तर मग आपण आतमध्ये जाऊन बघूया. आणि इथे आपल्याला दिसते महाराजांसाठी जी शिवगर्जना असते ती, त्याचप्रमाणे इथे राजमुद्राही दिसते. आणि आई भवानीचं दर्शन घेतल्याशिवाय तर आपण पुढे जात नाही, जे महाराजांचं आद्य दैवत आणि पूर्ण महाराष्ट्राचं आद्य दैवत आहे. ही 2x3 मध्ये ही सुंदर फ्रेम बनवलेली आणि ह्याच्यामध्ये महाराजांची शिवकालीन सर्व शस्त्र लघुरूपामध्ये दाखवलेली आहे. महाराजांची सुंदर प्रतिमा. आणि आता आपण बघणार आहोत शिवकालीन शस्त्र. उत्कर्ष मॅम आपल्याला दाखवणार आहेत. नमस्ते उत्कर्ष मॅम. नमस्कार. शिवाजी महाराजांच्या काळात शस्त्र वापरली जायची. त्यातली ही आहे कट्यार, सौदानपट्टा, गुर्ज, हे आहे वीटमाला, हे गोप आहे, धोप सॉरी. इथे जे कटवर्क दिसतंय त्याबद्दल काय सांगाल? आता तेव्हा काही 2D 3D असं काही नव्हतं, तर आता हे 2D 3D ह्या गोष्टी आलेल्या आहेत. तर आम्ही या 2D च्या शेप मध्ये ठेवलेल्या आहेत. सगळ्या वेगवेगळ्या 2D आहेत. हे आहे सो शिवकालीन धोप आहे. आणि आता म्हणजे आपली जी येणारी पुढची पिढी आहे त्यांनाही माहीत असण्यासाठी की इतिहास महाराजांचा काय होता, त्याच्यासाठी इथे वेगवेगळ्या प्रकारचे गेम्स ठेवलेले आहेत. आपल्याकडे महाराजांचं पेन सुद्धा आहे. अशा प्रकारे आहे. आणि आतमध्ये पेन आहे, त्यावर छत्रपती राजा शिवछत्रपती लिहिलेला आणि छान महाराजांचा फोटो आहे. हे तुम्ही स्वतःच्या कलेक्शन साठी पण ठेवू शकता किंवा गिफ्टिंग पर्पज साठी पण देऊ शकता. लहान मुलांना हल्ली महाराजांचा इतिहास कळणं खूप जास्त गरजेचं आहे. आत्ताचा इतिहास आणि पूर्वीचा इतिहास ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. त्याच्यामुळे महाराजांना इतिहास कुठेतरी मुलांचा हरवत चाललेला आहे. त्यासाठी ह्या गेम्स आहेत. सो त्या माध्यमातून मुलं महाराजांचा इतिहास समजू शकतात. नक्कीच नक्कीच आपल्या मुलांपर्यंत महाराज पोहोचणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि आता कसं आहे, रीडिंग तेवढं राहिलेलं नाहीये. आणि मुलं जास्त करून खेळाला महत्व देतात आणि खेळ जास्त लक्षात ठेवतात. त्यामुळे खेळाच्या मार्फत का होईना मुलांपर्यंत इतिहास पोहोचणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि आताच्या पिढीला त्या गोष्टीची खूप जास्त गरज आहे. तेव्हा आपल्या मुलांना जर तुम्ही काही गिफ्ट देत असाल तर अशा प्रकारेच गिफ्ट द्या. आपलं नवीन वर्ष म्हणजे गुढीपाडवाचं आहे. हो, पण कॅलेंडर बदलतं, दिनदर्शिका बदलते. तर आपल्याला नवीन दिनदर्शिका महाराजांच्या रूपात आलेली आहे. हे आपलं फ्रंट पेज आहे. तर प्रत्येक महिन्याचा आपण पाठीमागून ओपन करून पुढे अशा प्रकारे प्रत्येक महिन्याचा आपण चेंज करून इथे सगळे सण लिहिलेले आहेत आणि इथे आपल्या दिनांक आहेत. आणि हे वूड मध्ये आहे ना, लाकडामध्ये? हे वुडन बनवलेलं आहे. वुडन मध्ये आहे. आणि सुंदर हा गिफ्टिंग पर्पज साठी पण एकदम छान आपल्याकडे एक ऑप्शन मिळतो आहे. आणि इथे महाराजांचा दरबार तुम्ही सजलेला बघताच आहात. साक्षात आज आपल्याला असंच वाटतं ना की महाराजांच्या दरबाराचा एक भाग आपण आणि त्याच्यामध्ये आपण वावरतोय. मंदिरच आहे. आणि इथे आल्यानंतर एक
वेगळंच ऍटमॉस्फिअर वाटतं. खूप छान रिलॅक्स वाटतं. वातावरण आहे आणि एकदम शांत आहे, प्रसन्न वाटतंय, खूप छान. आणि गिफ्टिंग पर्पज साठी किंवा तुम्हाला जर तुमच्या घरी ठेवण्यासाठी हवं असेल तर बरेचसं आपल्याला इथे वाईड रेंज बघायला मिळते. जसं महाराजांचं अलंकारित रूप आहे, कट्यार आहे सुंदर सजवलेली, ही हत्तीची अंबारी आहे आणि वाघनख आहेत विथ केसिंग. हे तर स्मॉल साईज आहे. इथे पण तलवारी आणि त्याचं केसिंग पण आहे. म्हणजे असे वेगवेगळे शस्त्र सुद्धा आहेत. आणि ही बघा सुंदर कट्यार बघायला मिळते. वेगवेगळी शस्त्र आपल्याला इथे बघायला मिळत आहेत. 9 इंचापासून ते 3-3.5 फुटापर्यंतच्या. इव्हन 5 फुटाची सुद्धा आता मूर्ती आम्ही हो, नवीन आपण जेव्हा आतमध्ये आलो त्याच वेळेला 5 फुटाची मोठी महाराजांची मूर्ती आपण मूर्ती आहे. बघितली. आणि इथे बघा या वेगवेगळ्या मूर्त्या, आणि या कशामध्ये बनवलेल्या आहेत? हे ग्रेफाइट आणि फायबर मध्ये. फायबर ग्रेफाइट. फायबर आणि ग्रेफाइट मधल्या या मूर्ती आहेत. आणि इथे आपल्याला गड किल्ले पण बघायला मिळतात. त्याबद्दल गड किल्ले आपल्याकडे लघुचित्रण केलेले आहेत. तसेच अजून गड किल्ले आपल्याकडे प्रक्षेपण होणार आहेत. सो ते सुद्धा आपण लवकरच घेऊन येऊ. सिंधुदुर्ग आहे, सज्जनगड आहे, रायगड आहे, दातेगड आहे, सुवर्णगड आहे, असे 6-7 प्रकार आम्ही आतापर्यंत प्रक्षेपण केलेले आहेत आणि अजून प्रक्षेपण करण्याचा आमचा विचार आहे. महाराजांच्या मूर्ती, प्रतिमा, त्याशिवाय आपल्याला इथे वेगवेगळ्या फ्रेम्सही बघायला मिळतात. ही म्युरल मध्ये बनवलेली फ्रेम आहे, जे एम्बॉसिंग टाईप असायचं ना त्यामध्ये. त्याचप्रमाणे तुम्हाला इथे या कॅनव्हास मध्ये या फ्रेम्स आहेत, ज्यामध्ये पण आपल्याला वेगवेगळी स्वरूप बघायला मिळत आहेत. आपल्याला इथे वेगवेगळ्या साइजेस मध्ये जशा मूर्ती अवेलेबल आहेत त्याचप्रमाणे वेगवेगळ्या साइजेस मध्ये आपल्याला इथे फ्रेम्सही अवेलेबल आहेत. आणि सुंदर महाराजांचं स्वरूप इथे आपल्याला बघायला मिळतंय. छोटे छोटे डायमंड्स लावून महाराजांचं स्वरूप बनवलेलं तुम्ही बघू शकता. आता झूम करून दाखवल्यानंतर किती बारकाईने.
आणि हे फायबर मध्ये बनवलेलं महाराजांचं आणि मावळ्यांचं असा हा अनोखा क्षण इथे बनवलेला आहे, जे तुम्ही बघू शकताय. महाराजांचं देखणं रूप आहे शिवपिंडीवरती अभिषेक करताना. आणि ज्यांना वाचनाची अजूनही आवड आहे त्यांच्यासाठी आहे आपल्याकडे गड किल्ले आणि मी, ज्याच्यामध्ये 101 गड किल्ल्यांची माहिती इत्थंभूत दिलेली आहे, ती पण चित्रांसहित. तेव्हा तुमच्यासाठी, कोणाला गिफ्ट करण्यासाठी किंवा तुमच्या मुलांना वाचून दाखवण्यासाठी तुम्ही हे पुस्तक जरूर खरेदी करू शकता. शिवप्रेमींसाठी हा जो टिळा आहे त्याच्यासाठी हे साचे पण दिलेले आहेत बघा. अंगठी आहे, हा साचा दिलेला आहे आणि हे कुंकू दिलेला आहे. हा पूर्ण सेटही तुम्हाला इकडे मिळू शकेल. तर ही बघा राखी आहे, त्याचप्रमाणे या प्रकारचे तुम्हाला लॉकेट्सही मिळतील. बॅचेस आहेत, बॅच लावू शकतो. हे बॅचेस आहेत. आज आपण शिवराया इथे पुन्हा एकदा भेटीस आलेलो आहोत, कारण ही कल्पना ज्यांच्या मनातून साकारली आहे त्यांना आज आपण भेटणार आहोत.
नमस्कार सर। नमस्ते मैम। आपका नाम बताइए पूरा। निमित कविश पांचाल। निमित जी, पहले तो मुझे ये जानना है कि शिवराया ये कॉन्सेप्ट आपको कैसे सूझा, आपके कल्पना में कैसे आया? हम लोग मुंबई में शोरूम्स रन करते हैं, अवार्ड्स एंड ट्रॉफीज़ के मैम, फैक्ट्रीज एंड शोरूम्स दोनों। तो थोड़ा सा बारिश के टाइम पे थोड़ा सा अब इस टाइम वाटर लॉगिंग का काफ़ी इश्यूज था, तो वो पॉइंट ऑफ व्यू से हमने गोडाउन के हिसाब से एक जगह एक्स्ट्रा लेके रखा था कि अगर अच्छा। कुछ ऐसा होता है तो हम लोग हमारे प्रोडक्ट्स को रख सके। लेकिन वो चीज़ फिर हमने कोई कारण से नहीं किया और तब तक हमारा डील सब हो चुका था। तो फ़ोन पे बात करते करते ब्रदर से एक थॉट प्रोसेस आया, क्योंकि हम छत्रपति शिवाजी महाराज का ऑलरेडी सालों से हम कुछ ना कुछ मॉडल्स और कुछ ना कुछ उनकी जो भी कुछ हम बनाते जा रहे हैं, तो एक थॉट प्रोसेस आया कि हम लोग महाराज को ही स्थान दे देते हैं। और वो कुदरती फिर बनते गया और उनके आशीर्वाद से कुछ ना कुछ डेवलपमेंट कंटिन्यूसली है, ये उनके ही आशीर्वाद से हुआ है। वैसे तो हम 10 साल से भी ज़्यादा हमारे हर शोरूम के बाहर छत्रपति शिवाजी महाराज के म्यूरल्स है ही। हाँ। जितने भी शोरूम्स मुंबई में हमारे सब शोरूम्स में, और तो उनका कृपा है, उनकी कृपा के बिना कुछ नहीं हो पा कुछ रहा। नहीं बहुत होता। खुश है वो चीज़ को लेकर हम लोग। नाही, सही बात आहे। आणि महाराजांचे इतके सुंदर सुंदर प्रतिमा आणि इतकी सुंदर रूपं इकडे आपल्याला बघायला मिळतात। सर, मैं आपसे ये पूछना चाहूँगी कि हर एक रूप में कुछ अलग अलग चीज़ है, तो इसके लिए आपने कुछ स्टडी किया है, कुछ उसका मैडम, स्टडी करने के लिए बहुत सारे लोग हैं। जैसे ये शिवराय को अभी 6 महीने हुए हैं, 6 महीने के अंदर मैक्सिमम हमारे पास छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा है और ऑन गोइंग प्रोसेस भी चालू है। और आई एम श्योर कि आने वाले थोड़े महीनों में बेस्ट से बेस्ट मॉडल्स और बेस्ट से बेस्ट जितनी भी प्रतिमाएं छत्रपति शिवाजी महाराज की वो मैक्सिमम यहाँ पे होगी। और ये चीज़ में डेवलपमेंट भी काफ़ी ज़ोरों से चालू है। ये जो जगह के वाइब्स है उनके, जो हम कोई चीज़ सोचते हैं तो कुदरती तरीके से वो हो जाता है। तो जैसे कि एक बुक गढ़ किले आणि मी, ये बुक जो है वो डॉक्टर संग्राम जी का है। तो ये मेरे जर्नी के टाइम पे मुझे एक थॉट आया कि छत्रपति शिवाजी महाराज की बुक्स नहीं है हमारे पास, तो फॉर्चुनेटली एक 10 मिनट में ही उनका कॉल आ गया। और वैसे ही मतलब ये कुदरती, हर एक चीज़ कुदरती हो रही है, इसमें हमारा सिर्फ मेहनत है। और बाकी जितने भी है इसमें 101 गढ़ के बारे में पूरी डिटेल्स है और पूरे फोटोग्राफ्स के साथ। ये आई थिंक सो ये काफ़ी लोगों के पास है, टॉप से टॉप पॉलिटिशियन से लेके काफ़ी जो महाराज को भगवान के रूप में पूछते हैं उन सभी के पास ये बुक्स डेफिनेटली होगी। और इसका सेलिंग भी हमारा काफ़ी अच्छा है। तो ये सब कुदरती बेसिकली हो रहा है और हम बहुत खुश हैं। मैंने जैसे आपको बताया ये चीज़ को लेकर। और आगे भी हमने बच्चों के लिए गेम्स लॉन्च किए हैं, शिव तोरण लॉन्च किए हैं लोगों के घर के लिए, ऑफिस के लिए। तो इस तरीके से है और हम चाहते ही है कि हम जितना फैला सके ये चीज़ को फैलाए और घर घर तक हम पहुँचाए। वो हमारा टारगेट ही वैसा है जी। मुंबई में तो आपका ये वास्तु ही बोलूँगी मैं, Yes. शॉप नहीं बोलूँगी, क्योंकि महाराज का मंदिर आपने यहाँ Right. पे, तो ये वास्तु मुंबई में तो सर्वप्रथम वास्तु है जहाँ Yes. पे इतना बड़ा कलेक्शन आपने किया हुआ है। और मैं चाहती हूँ हर कोई शिव प्रेमी है, महाराज के भक्त है, वो यहाँ पे आके विजिट करे। हम चाहते मुंबई के बाहर भी जाए, भारत के बाहर भी जाए, इसकी जितना प्रसिद्ध हो सके उतना प्रसिद्ध हमने होना चाहिए। मैडम 6 महीने में यूके, यूएस, ऑस्ट्रेलिया और ये सब जगह पे भी भेजे। उनकी प्रतिमा को प्रॉपर तरीके से पहुँचे भी है, उनका अप्रिसिएशंस भी हमें आए हैं। और अब मुंबई में तो डेफिनेटली यस, हम महाराष्ट्र में इनफैक्ट जितना हो पाएगा हम करेंगे डेफिनेटली। और जितना भी मतलब बोलते हैं हम लोग, जितने भी उनके रूप है, जितने भी है, वो टेक्निकली भी हम थोड़ा स्टडी करने का कोशिश कर रहे हैं और उसके हिसाब से ही हम लोग लॉन्चिंग करेंगे। और मेरा रिक्वेस्ट है सभी को, जितने भी लोग इंडिया में है, आउट ऑफ इंडिया है, महाराष्ट्र में है, छत्रपति शिवाजी महाराज का एक ना कोई रूप तो उनके घर पे होना ही चाहिए। एक रिक्वेस्ट है उनको। और यहाँ पे ऐसा कुछ नहीं है कि प्रॉफिट ही मेक करना है, थोड़ा सा प्रॉफिट लगता है बिकॉज डेवलपिंग बड़े लेवल पे होता है। हाँ। तो डेवलपिंग पॉइंट ऑफ व्यू से डेफिनेटली थोड़ा सा प्रॉफिट अर्न करना पड़ता है। लेकिन ऐसा भी केसेस किया है कि देयर आर फ्यू पीपल अनफॉर्चुनेटली जो महाराज के बहुत बड़े भक्त है लेकिन शायद अफोर्ड नहीं कर पाते, तो हमने काफ़ी हद तक कोशिश किया है कि वो नाराज़ ना हो और हम उनको कुछ ना कुछ हमारे तरफ से दें। वो वैसे ही थॉट प्रोसेस से ये चल रहा है। बहुत बढ़िया। और शिवकालीन जितने भी शस्त्र हमें यहाँ पे देखने मिले उनके बारे में आप क्या कहेंगे? मैडम, वो सभी जो है वो स्पेशलाइज्ड लोग हैं जो बनाते हैं, जो लाइसेंस होल्डर्स भी है, उनके पास लाइसेंस भी है। और जैसे हमारे पास भी कोई आता है खरीदने के लिए तो हम लोग
विदाउट अंडरटेकिंग उनका पैन कार्ड आधार कार्ड के बिना वो देते ही नहीं है, और प्रॉपर अंडरटेकिंग लेने के बाद ही उनको दिया जाता है। और काफ़ी लोग अच्छे हैं, जितने भी अभी तक क्लाइंट्स आए काफ़ी अच्छे हैं, बहुत प्यार करते हैं महाराज को, और फोटोज़ वीडियोज़ भी भेजते हैं जो इंस्टा पेज पे आपको देखने मिलेगा। और बहुत खुशी खुशी भेजते हैं, तो बहुत आनंद होता है वो चीज़ का, अच्छा लग रहा है। बहुत ही कम समय में बहुत ही ज़्यादा लगावशील काम हमसे हो रहा है, तो हम बहुत खुश हैं वो चीज़ पर। आपको ये काम में और तरक्की मिले और आपको बहुत बहुत या सगळ्या याच्यासाठी तुम्हाला भरपूर शुभेच्छा, पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा। थँक्यू मॅडम। हे सगळे टीम एफर्ट आहे मॅडम, आमचं टीम पण आहे इकडे, हो ते लोक पण महाराज प्रेमी आहे आणि त्याप्रमाणे ते लोक काम करतात। तर वी आर लकी टू हॅव टीम ऑल्सो लाईक दॅट। नक्कीच, आणि खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून आणि या वास्तूला भेट देऊन, आणि खरोखरच इथे पॉझिटिव्ह वाईब्स आहेत ते सगळ्यांनी अनुभवायला आणि महाराजांचं एकतरी स्वरूप कुठच्या ना कुठच्या रूपात घरी घेऊन जायला नक्की इथे व्हिजिट करा। पूर्ण ॲड्रेस हा स्क्रीनवरती आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे। धन्यवाद सर, धन्यवाद। छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो। जय शिवराय। जय शिवराय।